गणेशगाव बंधाऱ्याचे काम तात्काळ चालू करावं या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन। माळशिरस तालुक्यातील गणेशगाव येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा हा गेली 2022 मध्ये वाहून गेला होता। त्या बंधाऱ्याचे काम आजतागायत केले नाही। युवा सेनेच्या वतीने या बंधाऱ्यावरती नोव्हेंबर 2024 पासून प्रायोजक बाय श्री दत्त ज्वेलर्स मोडनिंब। गेल्या 25 वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क प्रणीत तयार दागिने तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील। आमचा पत्ता श्री दत्त ज्वेलर्स, तानाजी चौक, संभाजीनगर रोड, मोडनिंब। संपर्क संपत काका औदुंबर, महामुनी। मोबाईल नंबर 9011035792 आणि 9423335265। हलगीनाद आंदोलन, जलसमाधी आंदोलन, पाटबंधारे खात्याच्या विरोधात मुंडन आंदोलन अशी अनेक प्रकारची आंदोलने केली तेव्हा कुठेतरी पाटबंधार खात्याने या बंधाऱ्याची दुरुस्तीचे टेंडर काढले। या टेंडरची ई निविदेची तारीख 20 मार्च 2025 ते 3 एप्रिल 2025 ठेवली आणि ई निविदा उघडण्याची तारीख 7 एप्रिल ठेवली होती। परंतु ई निविदा उघडूनही आज 1.5 महिना झाला तरीही बंधाऱ्याचे काम अजूनही चालू झाले नाही। हे काम तात्काळ चालू करावे या मागणीसाठी युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व माळशिरस तालुका मराठा सेवक आशुभाऊ ढवळे यांनी नीरा नदीमध्ये बंधाऱ्यावरती अन्नत्याग आंदोलन चालू केले आहे। जोपर्यंत या बंधाऱ्याचे काम चालू होत नाही तोपर्यंत अन्नत्याग चालूच राहील। यावेळी गणेशगावचे सरपंच नजीर शेख, माजी सरपंच दादासाहेब नलवडे, पोपट रूपनवर, पोलीस पाटील भाईसाहेब शेख, मनोहर यादव, आप्पासाहेब महाडिक, आप्पासाहेब शेंडगे, माऊली मदने, गणेश यादव, आमिर कोरबू, बालम कोरबू, सागर मोरे, ओंकार पाटील, हारून कोरबू, शब्बीर शेख, विजय यादव, सैफुल शेख, गणेश जाधव, हुमायून शेख, आमिर शेख, सागर मोहिते, नसीर शेख इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा।